अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे। शैक्षणिक सत्र सुरू होऊन 2 महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर अखेर दुसऱ्या गणवेशासाठी 2,48,48,400 रुपयांचा निधी प्राप्त झालाय। जिल्ह्यातील 1,557 सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना या मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो। शासनाच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 2 गणवेश देणे अपेक्षित आहे। मात्र यंदा दुसऱ्या गणवेशाचा निधी उशिरा मिळाल्याने विद्यार्थ्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली। पहिल्या गणवेशासाठी शासनाने प्रति गणवेश 240 रुपये याप्रमाणे निधी दिला होता। मात्र गणवेश शिवून घेण्यासाठी हा निधी अपुरा ठरल्याने पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागल्याची स्थिती आहे। आता दुसऱ्या गणवेशासाठी निधी उपलब्ध झाल्याने तो तातडीने तालुका स्तरावर वितरित करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे। दरम्यान समग्र शिक्षा अभियानाचा निधी आणि साधील रक्कमही अद्याप प्रलंबित असल्याने शाळांच्या दैनंदिन खर्चांचा भार मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर पडत असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे गणवेशासोबतच शाळांसाठीचा प्रलंबित निधीही तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे।